महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतिवन बुद्धविहार चिचाड येथे भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम संपन्न। नमस्कार, मी संजना भांबोरे, ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी भंडारा जिल्हा प्रतिनिधी पंकज वानखेडे यांच्याकडून। भंडारा पवनी तालुक्यातील शांतिवन बुद्धविहार चिचाड येथे महाबोधी उपासक संघ नागपूरच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतिवन बुद्धविहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित मेश्राम होते, तर प्रमुख अतिथी म्हणून शांतिवन बुद्धविहाराचे संचालक जीवन बोधी, प्रमुख वक्ते म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, भिक्कुनी पट्टाचार्य यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आशिष मेश्राम, प्रशांत बडोले, गंगाधर गजबिये, गुलाब गोडसे, प्रणय रामटेके, मिलिंद निकोसे, सुरेश निकोसे, कमलेश शेंडे, अंबादास मेश्राम, प्रमोद वासनिक व असंख्य बौद्ध उपासक उपासिका यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज। आज महाबोधी उपासक संघ नागपूरच्या विद्यमाने शांतिवन बुद्धविहार चिचाड या ठिकाणी आपण भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी शूरवीरांना मानवंदना देण्याकरिता या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे। तर आपल्याला माहित आहे की 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये जे युद्ध झाले ते निव्वळ युद्ध नव्हते, तर आपल्या पूर्वजांवर जे महार समाजावर त्यांच्याकडून पेशव्यांकडून जे अमानुष अत्याचार होत होते, आपल्या सावलीचा सुद्धा त्यांना विंटाळ होत होता। दुसऱ्या बाजीवरच्या काळात पेशव्यांनी आपल्याला तोंडाला गाडगं बांधलं होतं आणि ढुंगणाला झाडू याकरिता बांधण्यात आलं होतं की आपण चालताना जे आपल्या पाऊलखुणा आहेत त्या पाऊलखुणा त्यांना दिसलं ना पाहिजे, त्या मिटल्या पाहिजेत याकरिता तो झाडू बांधण्यात आला होता। आणि गळ्याला मडकं म्हणजे आपण रस्त्याने चालताना जी थुंकी आहे ती थुंकी सुद्धा रस्त्यात पडता कामा नये याकरिता त्यांनी आमच्या गळ्याला मडकं बांधण्यात आलं होतं। अशी विचित्र परिस्थिती त्या दुसऱ्या बाजीरावाच्या काळात आपल्या समाजाची होती। आपल्याला सन्मानानं जगता येत नव्हतं, आपल्याला मान सन्मान नव्हता, आपल्याला तुच्छ लेखले जात होते। अशा वेळेस इंग्रज आणि दुसरा बाजीराव यामध्ये ज्यावेळेस तिसरं युद्ध महायुद्ध पेटले होतं, अशा वेळेस आपल्या सिद्धनाथ नावाचा महार आहे त्यांनी दुसऱ्या बाजीरावाकडे की आमचा जो समाज आहे, आमच्या समाजाला आपल्या साम्राज्यात आणि लष्करात काही महत्वाच्या जागा द्याव्यात, परंतु दुसऱ्या बाजीरावाने साफ नकारलं की तुम्हाला आमच्या साम्राज्यात आणि आमच्या लष्करात सुईच्या टोका एवढी सुद्धा आपल्याला जागा मिळणार नाही। अशा पद्धतीचा अपमान आपला करण्यात आला। त्यानंतर सिद्धनाथ यांनी आपलं दूत इंग्रजांकडे पाठवलं। त्यावेळेस इंग्रजांचे सैन्य फक्त 334 होते आणि आपले महार असे 500, असे एकूण 834 सैन्य त्या ठिकाणी होते। तर इंग्रजांनी ज्या सिद्धनायकांनी आपला जो दूत पाठवला इंग्रजांकडे की आमच्या समाजाला तुमच्या लष्करात आणि साम्राज्यात महत्वाच्या जागा मिळत असतील तर आम्ही तुम्हाला साथ देऊ, तुमच्या बाजूने लढू
आणि ती आपली अट आहे ती त्यांनी मंजूर केली. अशा प्रकारे 1 जानेवारी 1818चा जो युद्ध आहे, कोरेगाव भीमा नदीच्या तीरावर जो युद्ध घडून आले, त्या युद्धामध्ये आपल्या या 500 महारांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला. त्या विजयात त्यांना विजय प्राप्त झाले आणि त्या दिवसापासून आपल्या तोंडाला जो गळा मडका होता आणि ढुंगणाला जो झाडू होता तो त्या दिवसपासून निघाला. आणि अशा प्रकारची लढाई झाली नसती, युद्ध समजा महाराणी त्यावेळेस जिंकलं नसतं, तर आपल्या गळ्यात आज सुद्धा आपल्या तोंडाला गळ मडका आणि ढुंगणाला झाडू हे आज सुद्धा असता. परंतु ते धन्यवाद की त्यांनी आपल्यासाठी अशा प्रकारचा पराक्रम केलं आणि त्यांच्यामुळेच आज आपण सुगीचे दिवस जगत आहोत. आणि त्यांच्या स्मरणार्थ इंग्रजांनी भीमा कोरेगाव नदीच्या तीरावर एक विजयस्तंभ उभारला आणि विजयस्तंभ उभारला. आजचा शौर्य दिन आहे. आपण युद्धात म्हणजे जिंकलो म्हणून तो शौर्य दिन पण सुद्धा साजरा करतो. परंतु त्या युद्धात आपले 20 लोक मारले गेले आणि 3 लोक जखमी झाले. त्यांना अभिवादन करण्याकरता, त्यांना श्रद्धांजली देण्याकरता आजच्या या दिवशी भीमा कोरेगावात देश विदेशातून भारतातील लोक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जातात आणि अभिवादन करतात. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 जानेवारी 1927ला आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी भीमा कोरेगावला भेट दिली. तर नेमकं जे भीमा कोरेगावला जो विजयस्तंभ उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी नेमकं काय आहे त्याची परिस्थिती बाबासाहेबांनी जाणून घेतली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या युद्धामध्ये आपल्या पूर्वजांनी महारांनी या युद्धामध्ये जो यश मिळवला त्या यशाचं म्हणजे पराक्रमाच्या याकरिता या ठिकाणी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. आणि त्यामुळे त्या भीमा कोरेगावच्या परिस्थितीचा बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि त्यामुळे त्या ठिकाणी 1 जानेवारी 1927 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या विजयस्तंभाला अभिवादन करण्याकरता दरवर्षी त्या ठिकाणी जात होते. अशा प्रकारे लोकांना जसं जसं जागृती झाली या विजयस्तंभ भीमा कोरेगावबद्दल तसे लोक त्या ठिकाणी जाऊ लागले. आजही विजयस्तंभ हा अतिक्रमाच्या घोळक्यात आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याकरता जो 10 एकरचा जो परिसर आहे त्या ठिकाणी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागते, तेव्हाच त्या ठिकाणी कार्यक्रम होते. म्हणजे अशा प्रकारचं आजही सुद्धा जो विजयस्तंभ अतिक्रमाच्या घोळक्यात तो सुद्धा आज आपल्या ताब्यात नाही. आपल्याला तेथे सुद्धा आज जाता येत नाही, कारण कोर्टाचं जेव्हा परवानगी होईल कार्यक्रमाकरता तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी जाता येते. अशा प्रकारच्या या आपल्या शूरवीरांनी जो आपल्याला बलिदान दिलं त्या यशाचा फलित आहे की आज पण स्वाभिमानाचं जीवन जगत आहोत. पाणी घ्या पाणी जगत आहोत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द याच ठिकाणी समाप्त करतो. जय भीम, जय भारत. नारे लाव ना. भीमा कोरेगाव शौर्य दिन. विजय असो. भीमा कोरेगाव शौर्य दिन. विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. शौर्य दिन चिरायू. शौर्य दिन चिरायू.